आता आपण नागपुरामध्ये जाऊया। नागपुरात सुद्धा धुलीवंदनाचा उत्साह बघायला मिळतोय। पर्यावरणपूरक रंगांना नागरिकांकडून पसंती दिली जाते। नंदनवन परिसरामध्ये फुलांची पर्यावरणपूरक धुळवड साजरी करण्यात आली। रासायनिक रंग न वापरता एकमेकांवर फुलांच्या पाकळ्या फेकत धुलीवंदनाचा आनंद लुटण्यात आला। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। आजपर्यंत तर मी फक्त रंगाची होळी खेळलेली आहे, पण मी आज पहिल्यांदा फुलांची होळी खेळली आहे आणि मला हे पाहून एवढं छान वाटून राहिलं। आम्हाला खूप एन्जॉय केला, मस्त आहे। आणि रंगाची होळी खेळण्यापेक्षा फुलांची होळी खेळलेली कधीही चांगली। खूप छान वाटलं, खूप छान वाटलं। गुलाल सुद्धा काही प्रमाणामध्ये तो केमिकलने बनवलेला असतो, तो सुद्धा आपण अवॉइड करायचा आणि फक्त फुलांचीच होळी खेळायची, ज्याच्यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना जे नापिकीमुळे कधी कधी त्रस्त आहेत किंवा कर्जबाजारीमुळे त्रस्त आहेत, त्यांना या फुलांना चांगला भाव मिळेल। आणि आता मी परत तुमच्या या न्यूज 18 या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय की सगळ्यांनी आता जमत असेल जेवढ्या लवकर जमतं जा बाजारात आणि फुलं घेऊन या। रंगांच्या दुकानात जाण्यापेक्षा तुम्ही फुलं घेऊन या, केमिकलच्या रंगांना अवॉइड करा आणि कृत्रिम रंग आणि कृत्रिम रंगापासून बनवलेले रंग गुलाल किंवा मग फक्त फुलाची होळी खेळा, जेणेकरून तुम्हाला या पूर्ण फुलाचा आनंद मिळेल आणि शेतकऱ्यांनाही 4 पैसा मिळेल। थेट नागपूरलाच जाऊया। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय उत्साह आहे नागपुरामध्ये ते जाणून घेऊया। उदय, रोज बातम्यांच्या दिबिडग्यात असतो आपण, आपल्याला वेळ नसतो। आज तू रंगांमध्ये न्हावून जाणार आहेस की नाही? आणि तुझ्या आजूबाजूला सगळे रंगून गेलेले, तू मात्र तसाच आहेस कोरडा। सुवर्ण अगदी खरं आहे। नागपूरमध्ये जी आहे ती 2 दिवसाची होळी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। कालचा दिवस होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत होळीला जे आहे ते पुरणाच्या पोळीचा नैवेद्य विदर्भात दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी जी आहे ती रंगांची उधळण करत जी आहे ती होळी साजरी केली जाते। या एकाच फ्रेममध्ये 3 दृश्य दाखवतोय। ही लहान मुलं आहे, यांच्यासाठी होळी म्हणजे रंगाची पिचकारी, रंग खेळणं आणि पाणी उधळणं ही, तर दुसऱ्या बाजूला ही तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिक आहे यांच्यासाठी होळी म्हणजे गुलाल उधळणं आणि पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करणं। आपली होळी साजरी करत असताना त्याचा इतरांना त्रास होणार नाही, हुल्लडबाजी होणार नाही, पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, या दृष्टीनं खबरदारी घेत जी आहे ती होळी साजरी करणं। नागपूरमध्ये आज सर्वच भागामध्ये हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। वेगवेगळ्या रंगांची गुलालाची उधळण जी आहे ती केली जाताना ही उधळण करत जी आहे ती होळीचा हा सगळा उत्साह जो आहे तो साजरा केला जातोय। हा धार्मिक आयोजन असलं हे पार पाडत असताना मात्र समाजासाठी आपण काही देणं लागतो आणि ते देण्यासाठी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्याचा, जेणेकरून शेतकऱ्यांना जे आहे ते याचा काही फायदा होईल, हा देखील विचार नागपूरकर करत आहेत। आणि आपण पाहतोय की अतिशय उत्साहामध्ये जे आहे ते गुलाल उधळून म्हणजे लहान मुलांपासून चिमुकल्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हे सगळे या होळीच्या रंगांमध्ये जे आहे ते रंगलेले आहेत। काही लोकांशी आपण बोलण्याचा देखील प्रयत्न करू। काय कसा दिल से हैप्पी होली दिल से आम्हाला खूप चांगलं वाटून आलेलं आहे। प्यार इश्क मोहब्बत से भरी हुई ये होली है और हम सब उस रंग में रंग चुके हैं, ढल चुके हैं और काफ़ी अच्छा नज़ारा है। यहाँ पे बच्चों के साथ में हम लोग होली खेल रहे हैं, काफ़ी अच्छा लग रहा है। पुराने दिन हमको याद आ रहे हैं। तो आप सभी को होली की बहुत बहुत शुभकामनाएं। सब ऑर्गेनिक कलर चेहरा रंगाने रंगलेला आहे। कशी होळी खेळताय? सकाळी कितीपासून होळी खेळायला सुरुवात केली आहे? आपण पाहतोय आजी तुमच्या समोर लहान मुलं देखील आहेत, तुमचे मुलं देखील आहेत। आधी जशी होळी होती तशीच आता ही होळी साजरी केली जाते की काही बदललं आता? नाही, माझ्या मुलांनी जरा बदलून काढलेलं आहे सगळ्याच। म्हणजे कालही आम्ही खूप छान होळी खेळलेली आहे गार्डन मध्ये फुलांची। आज सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत होळी खेळून राहिलोय, खूप छान वाटून राहिलंय। नक्कीच खूप छान वाटतंय। तुम्ही वेगळ्या पद्धतीची सगळी वेशभूषा करून या होळीत सहभागी झालेला काय? बरं, आम्ही सांगण्याचा अर्थ असा की काल आम्ही आनंदवन सेवा समितीतर्फे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची होळी खेळली ना आनंदवन गार्डनमध्ये आणि इतका मस्त मजा आला। आणि आम्ही चव्हाण सरांकडनं ही म्हणजे सुरुवात होती, अगदी नवीन सुरुवात। आणि आज संपूर्ण लोक जवळ येऊन आणि रंग आणि याची गुलालाची होळी खेळतो आम्ही आणि खूप मजा येत आहे। आणि ही जे गुलाबाच्या पाकळ्यांची होळीची जी सुरुवात आहे ही चव्हाण सरांकडनं सुरू झालेली आहे। आम्ही जुन्या पिढीचे माणसं नवीन पिढीला कशा पद्धतीची होळी खेळायची हे एक धडा देतो।
आपण पाहतोय की अगदी या परिसरातले सर्व नागरिक इथे एकत्रित झालेले आहेत आणि रंगांची उधळण करत जी आहे ती इथं होळी साजरी केली जात आहे. होळी हा समाजाचा देणं लागणारा उत्सव म्हणून साजरा करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीचे रासायनिक रंग नाही तर पाण्याचा अपव्यय नाही आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं जे आहे ते उल्हासामध्ये ही होळी जी आहे ती साजरी होत असल्याचं चित्र आपल्याला सुवर्ण सध्या नागपूरमध्ये सर्वत्र पाहायला मिळतं. नक्की उदय, मी अशी आशा करते थोड्या वेळामध्ये तू सुद्धा असाच रंगांमध्ये न्हावून निघालेला असशील.